सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु। जय गजानन। दरवेळी काहीतरी आगळं वेगळं सादर करायचं हा वसा श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी घेतला आहे। म्हणूनच मागील 3 वर्ष सलग श्री गजानन विजय ग्रंथातील 21 अध्यायांवर निरूपण सादर केल्यावर आता 21 संतांवर निरूपण सादर करूया, ज्यामुळे संतांची अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला ओळख होईल, माहिती मिळेल असं केंद्राने ठरवलं। पंढरपूर, शेगाव, शिर्डी, गोंदवलं, अक्कलकोट अशी अनेक संतपीठं महाराष्ट्राला पर्यायाने भारताला लाभली आहेत। याच अनुषंगाने या संतांच्या मांदियातील एक संत चोखामेळा महाराज या मालिकेतील हे 3रे पुष्प चोखोबा महाराज चरणी समर्पित करीत आहेत आदरणीय श्री अरविंददादा कुलकर्णी सोयगावकर। महाराज कृपेने आपल्याला लाभलेले प्रत्येक निरूपणकार एक एक रत्न आहेत हे आपण अनुभवतोच आहोत। तरी सुद्धा परिचयासाठी बसल्यावर काही औपचारिकता पूर्ण कराव्याच लागतात। तर श्री अरविंददादा शेगाव जवळील जालना जिल्ह्यातील, त्यामुळे महाराजांशी अनुसंधान लहानपणापासूनच। खामगावचे परमपूज्य काका महाराज आगाशे यांचे दादा अनुग्रहित आहेत। दादांनी मराठीतून MA केले आहे। दादांचं अक्षर जितकं सुंदर तितकेच विचार सुंदर, तितकीच त्यांची वाणी सुद्धा सुंदर हे आपण अनुभवतोच। दादा एकदा बोलायला लागले की सरस्वती त्यांच्या जिव्हेवर किती ओघवती उतरते याचा दरवेळी आपण अनुभव घेतोच। आजही संत चोखामेळा आपल्यासमोर सादर करण्यासाठी
दादाही उत्सुक आहेत, ऐकण्यासाठी आपणही उत्सुक आहोत. दादांना विनंती करते की पुढची सूत्र दादांनी त्यांच्या हाती घ्यावीत. तोपर्यंत जय गजानन. करून टाकल. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य समर्थ सद्गुरु श्री कृष्णानंद सरस्वती समर्थ सद्गुरु श्री काका माऊली की जय. रेणुका माता की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व गुरुबंधू आणि भगिनींना आदरपूर्वक जय गजानन. दरवर्षी आपण श्री दासगणू महाराज विरचित गजानन विजय ग्रंथाच्या विविध अध्यायांवर महाराष्ट्रातल्या थोर अभ्यासकांचे विचार याच्यातून ऐकले. यावर्षी उपासना केंद्राच्या सर्व सदस्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम असा केला. त्यांनी असं म्हटलं की सर्व महाराष्ट्रातल्या बाहेरची संत मांदियाळी त्यांचं चरित्र या दरम्यान आपल्याला ऐकायचंय. आणि याच उपक्रमाअंतर्गत आज माझ्या वाटेवर जी सेवा आलेली आहे ती महाराष्ट्रातले थोर संत चोखोबा महाराजांच्या जीवनचरित्राची आलेली आहे. एक काळ असा येतो की ज्या काळामध्ये संबंध सृष्टीचं संतुलन बिघडतं. सदाचाराला, जिज्ञासू वृत्तीला, धर्मकार्याला आणि त्याचबरोबर एकूणच सगळ्या धर्मसंस्थेला ग्लानीचं स्वरूप प्राप्त होतं. आणि त्यावेळेस हा बिघडलेला समाज, या बिघडलेल्या समाजाची घडी निस्तरण्यासाठी सगळ्यात आधी जर कोणी येत असतील तर ते संत. आणि ज्या क्षणी संत या कार्यामध्ये उभे राहतात, बिघडलेल्या समाजाची घडी आपल्या हातात घेतात, त्यावेळेस भगवंत सुद्धा आश्वस्त होतो. आणि या आश्वस्त वृत्तीतच या संतांच्या कर्तृत्वाचे पावलं लपलेली आहेत. आज आपण ज्या चोखोबा महाराजांना वंदन करणार आहोत त्या चोखोबांच्या पूर्व इतिहासाकडे आपण जाऊ. विदर्भामध्ये मेहुणा राजा नावाचं एक गाव आहे. छोटंसं गाव आहे. या गावामध्ये इतर गावामध्ये असतं तशीच सगळी कृषीवल अशी वृत्ती आहे. समाज व्यवस्था त्या काळची अवघड होती, त्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी घडतात. आणि या छोट्याशा गावामध्ये त्या गावचा एक पाटील आहे. घरी प्रचंड बागायती आहे, आमराई आहे, सुबत्ता आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि एवढं सगळं व्यवस्थित असल्यानंतरही त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या घरामध्ये भगवत भक्तीचं बीज आहे. तो पंढरीचा निष्ठावंत वारकरी आहे. दरवर्षी पंढरपूरला पायी जावं. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी याचा उत्सव साजरा करावा. आपल्या परिसरामध्ये जमेल तेवढी कीर्तनं, कथा, आलेल्या अभ्यागतांचं स्वागत, कथा कीर्तनकारांचे मान सन्मान हा त्याने करावा. आणि आपल्या संपत्तीतला काही भाग त्यासाठी व्यय करावा. दैनंदिन जीवन चालू होतं. मग एखादं चांगलं पीक आलं, गहू आले, हरभरा आला, ऊस आला, त्यातला प्रत्येक भाग माझ्या भगवंतापर्यंत गेला पाहिजे हा त्याचा भाव. यावर्षी आमराई इतकी सुंदर बहरून आली, सुंदर आंबे, नामांकित आंबे आले. आणि या पाटील बुवांना असं वाटलं की माझ्या पांडुरंगाला हे आंबे पाठवले तर. काळ अवघड होता, पायी प्रवासाचा काळ होता, घोड्यावरच्या प्रवासाचा काळ होता. आणि आपली ही इच्छा पूर्ण व्हावी आणि विशिष्ट दिवसात पूर्ण व्हावी की ज्यामध्ये
ती आंबे पिकण्याच्या आत आपल्याला ती पंढरीनाथापर्यंत पोहोचवावी अशा मानस त्याने घेतला. मग हे काम करण्यासाठी त्याने योग्य व्यक्तीचा शोध गावामध्ये घेतला. त्याच्या असं लक्षात आलं की गावामध्ये इतकं व्यवस्थित काम करणारं कोणी असेल का. आजूबाजूच्या गावातही त्याने शोध घेऊ लागला. इकडं दूरवरच्या वस्तीवर एक गरीब दाम्पत्य आहे. घरामध्ये 18 प्रगट दारिद्र्य आहे आणि या दारिद्र्यानं पिडलेल्या या घरामध्ये भोजनासाठी जी अन्न शांती लागते त्याची व्यवस्था नाही. काहीतरी करावं, प्रारब्ध योगानं जे मिळेल ते खावं अशा परिस्थितीत असणारं हे घर. आणि या घरामध्ये विवंचना होती ती रोजच्या अन्नाची. इतना दीजिए स्वामी जामे कुटुंब समाय, मैं भी ना भूखा रहू और साधू भी ना भूखा जाय अशा वृत्तीचं असणारं ते घर. या घरामध्ये त्या व्यक्तीनं अन्नाच्या शोधासाठी पडेल ते काम करायला सुरुवात केली. सहजच तो पाटलांच्या वाड्यावरती जातो आणि पाटलांच्या वाड्यावरती गेल्यानंतर तो पाटील बाबांना विनंती करतो की पाटील महाराज, तुमच्याकडचं काही काम करील, पण माझी लेकरं बाळ, माझ्या घरामधली माझे नातेवाईक उपाशी आहे, माझे आई वडील उपाशी आहे आणि या थोडंसं अन्नाची अपेक्षा आपल्याकडून आहे. ते म्हणले किती अन्न लागणार आहे तुला. तर तो म्हटला अगदी धडा 500 दिलं तरी भरपूर आहे. ते म्हटले एवढंच काय मागतोस, मी तुला वर्षभर पुरेल एवढी धान्य देईल, एवढं अन्न तुला देईल, फक्त माझं एक काम तुला करावं लागेल. तो म्हणला तुम्ही सांगाल ते काम करील. काम काही फारसं अवघड नाही. काय करायचं तर पांडुरंगाला माझ्या शेतातली ही नामांकित आंबे डोक्यावरती पोहोचवायचे, पण हे आंबे पाडाला लागलेले आंबे पिकण्याच्या आत पंढरीला पोहोचले पाहिजे. पंढरीपर्यंत ते आंबे पोहोचवायचे, तिथलची पावती मला आणून द्यायची आणि मी तू घरी आल्या आल्या तुला तुझ्या वर्षभराच्या धान्याची व्यवस्था करेन. प्रचंड आनंद झाला की माझ्या घराची भोजनाची चिंता मिटली. 8-15 दिवस, महिनाभर थोडेसे कष्ट होतील, पण चला आपल्याला पंढरीनाथाचं दर्शन होईल, पांडुरंगाच्या त्या नगरीमध्ये जाता येईल. आणि हा आनंद साजरा त्यानं मनातल्या मनात करतच तो घरी येतो. आपल्या पत्नीला सांगतो, अगे लवकर आटप, तयारी कर, आपल्याला पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जायचंय. तिलाही आनंद झाला, पण आपल्याला कसं शक्य आहे. दासगणू महाराज जसं लिहितात की दारिद्र्याने मनाच्या मनातच मांडे मांडावे, तसं हिची अवस्था झाली आणि ती म्हणती कसं जाणार हो आपण, आपल्याला जाण्यासाठी काय. ते म्हणले ते बाकीचा विचार तू करू नको, वर्षभर जर तुला पोटभर अन्न खायचं असेल, जेवायचं असेल, तर आपल्याला पंढरीनाथाच्या दर्शनाला गेल्याशिवाय पर्याय नाही. ती पटकन तयारी झाली. म्हणले लवकर आटप, मी येतोच. तयारी करायची तर काय करायची, काय घ्यायचं होतं बरोबर, कुठले कपडे होते, कुठले दागदागिने होते, कुठल्या सुटकेस, कुठल्या ब्रीफकेस, कुठली गाडी, काही नाही. तयारी करायची म्हणजे काय, आहे तसं चालायला लागायचं, हीच तयारी. ती बिचारी तयारी झाली आणि यांनी ती भली मोठी करंडी आंब्याची आपल्या मस्तकावरती घेतली आणि चालत 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 याने दरकोस दर मुक्काम. आता गंमत अशी झाली की आता थांबायचं नाही, शक्य तितकं चालायचं, कारण वर जे आंबे आहे ते पिकण्याच्या आत आपल्याला पंढरपूरला जायचं. या गृहस्थाला नातेवाईक तर भरपूर होते, पण पोटी संतान नसल्याचं दुःख होतं. पंढरीनाथाला जाऊ, त्याच्या चरणी मस्तक ठेवू आणि त्याला सांगू, बाबा रे, संसार वेलीवरती हे फूल जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या संसाराला काय अर्थ आहे. तू आमची विनंती मान्य कर. आणि पंढरीनाथ दयाळू दैवत आहे, तो नक्की आपला ऐकेल. या मानसातून हे निघाले. जाताना नामस्मरण करत ही जोडी निघाली. जावं, गावाच्या बाहेर कुठेतरी थांबावं, मिळेल ते अन्न घ्यावं आणि फारसं मुक्कामी न थांबता, फारशी विश्रांती न करता मजल दर मजल करत पुढे चालत राहावं. दिवसामागून दिवस जात होते आणि चालता 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 हळूहळू मधल्या पाठीमधल्या आंब्याला सुंदर सुगंध प्राप्त व्हायला सुरुवात झाली. तो सुगंध मस्तकावरच होता, तो दरवळायला लागला. उपाशी पोटी चालत होते, चालून चालून थकलेले होते. प्रारब्ध योगानं चतकोर अर्धा तुकडा कुठल्या गावामध्ये मिळाला तर भाग्य, ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी द्वादशी, आणि नाही मिळाला त्या दिवशी एकादशी, असं व्रत करत हे पंढरीनाथाला दर्शनाला जाण्यासाठी हे दाम्पत्य निघलं होतं. डोक्यावरती सुंदर अमृताची फळं आहे, पोटामध्येही भूक आहे, परंतु काय करणार, प्रारब्ध योगानं बांधलेलं आहे. त्यामुळं चालताना फक्त तो सुगंध मनभर भरून घ्यावा आणि त्या सुगंधानं जणू काही पोटातली आग आणखी भडकावी अशी परिस्थिती झाली होती. घरातला जो कर्ता पुरुष होता त्यानं तर संयमानं आपलं
मन दाबून धरलं होतं, पण ती जी माय होती सोबत चालणारी, तिला मात्र वाटू लागलं की यातला एक आंबा मी खाल्ला तर काय पंढरीनाथाचं जाणार आहे, कोणाला कळणार आहे. म्हणून तिने आपल्या पतीजवळ हट्ट धरला, अहो ऐका ना, एक छोटंसं फळ पाहून द्या. त्याचाही नाईलाज झाला. त्यानं परोपरी समजून सांगितलं, ऐक ग, देवाचा भाग खाता कामा नये. देवाची वस्तू आपल्याच्यानं देवाला काही देणं होत नाही, आणि कुठल्या जन्माचं प्रारब्ध आहे म्हणून आज आपल्याला ही परिस्थिती, ही दैन्यता, हे दारिद्र्य भोगायला लागतंय. आणि आणखी तू त्यातल्या त्यात सांगते की मला एक आंबा द्या. पाटील बुवाला काय तोंड देईल, कुठं कळणार आहे पाटील बुवाला. कसंही करा, एक आंबा द्या. 2-3 दिवस निकाराचं सांगितलं. आता तर त्या आंब्यामधून दूर दूरपर्यंत आजूबाजूला परिसर घमघमाट करून सोडला होता. आणि तिनं शेवटी हट्ट धरलाच. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, हे 3 हट्ट आपल्याकडे प्रसिद्ध आहे. त्या शेवटी नाईलाज झाला आणि त्यांनी एक छोटासा पाहून आंबा तिच्या पदरात घातला. म्हणले, बाई वेडेपणा करतेस, नाईलाज आहे माझा, पण हे व्हायला नको पाहिजे होतं. तिनं तो आंबा पदरात पडल्या पडल्या असा चाटून पुसून खाल्ला ना, तिची चव तिलाच माहिती. काय त्या चवीचं वर्णन आपण करणार. तिनं अगदी त्याची कोय चाटून चाटून स्वच्छ केली, सगळा आंबा चोखून खाल्ला. पंढरपूरला जवळ आलं. पंढरपूरच्या मंदिराच्या तिथल्या व्यवस्थापकांना सांगितलं गेलं की अमुक अमुक गावचे पाटील बुवा आहे, त्यांनी ही करंडी आपल्यासाठी पाठवलेली. ती करंडी तिने हातामध्ये घेतली, लांब तिथं ठेवली. ठेवून दे म्हटले तिथे. त्याच्यावर पाणी शिंपडलं. त्यानंतर ती पाठीमध्ये घेतली. पाटील बुवाची चिठ्ठी त्याच्यावरती होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाटील बुवांचे आंबे पोहोचले होते. पोहोचल्याची पोहोच त्याच्याजवळ दिली आणि म्हणले, जा बाबा तू ही पोच देऊन टाक. ती पोच घेतली आणि हे कुटुंब आता आपल्याला वर्षभराचं धान्य मिळणार, आता आपल्याला उपाशी राहायचं काम पडणार नाही, असं म्हणत म्हणत पुन्हा मेहुणा राजाकडे जायला निघले. अंतर बरंचसं होतं, 300-400 किलोमीटरचं अंतर होतं. चालत 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 एक दिवस ही मंडळी आपल्या गावात येऊन पोहोचले. जाताना जरा लवकर गेली होती, येताना जरा रमत गमत आली होती. जायचंच आहे, घरी जाऊन तरी काय करायचं, असं करत करत ही मंडळी एक दिवस आपल्या गावामध्ये पोहोचली. आणि जशी गावामध्ये पोहोचली, वेशीमध्ये पाटील बुवा जोऱ्यात दरडावत यांना सामोरे आले आणि त्याला अत्यंत रागारागानं तावातावानं बोलू लागले. अरे यासाठी का तुझ्यासाठी आंब्याची पेटी दिली होती? तुम्हाला काय चुकलं मालक? काय झालं मालक? अरे तू तिकडे गेलास पंढरपूरला, तुझ्याजवळ ही आंब्याची पेटी दिली आणि 4, 5, 6, 10 दिवस उलटले असतील. एक दिवस पंढरीनाथ पहाटे स्वप्नामध्ये येतात आणि पंढरीनाथ म्हणतात, काय रे पाटील बुवा, दरवर्षी पाटी भरून भरून आंबे पाठवतोस, यावर्षी एकच आंबा पाठवला का? बाकीचे आंबे कुठे गेले? पाटील त्याच्यावरती दरडवत होता. हा गयावया करून सांगत होता, नाही पाटील बुवा, मी खरं सांगतो, मी सगळे आंबे पांडुरंगाला दिले, फक्त एकच आंबा मी चोखून खाल्ला, माझ्या पत्नीला दिला. ते म्हणले, तू खोटं बोलतो, उलटं सांगतोयस, सगळे आंबे तू खाल्लेस, फक्त एक आंबा पंढरीनाथापर्यंत पोहोचला. कशाचं धान्य आणि कशाचं काय? गावातून हाकलून देण्यात आला. सज्जनाची, संतांची आणि सत्पुरुषांची उपेक्षा हा सगळ्यात मोठा वाईट गुण आपल्या समाजाचा आहे. ज्या समाजामध्ये संतांची उपेक्षा होती, ज्या समाजामध्ये सज्जन माणसाची उपेक्षा होती, ज्या समाजामध्ये सद्गुरूची उपेक्षा होती, तो समाज रसातळाला जातो. आपल्याकडून त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान झाला नाही तर चालेल, पण त्यांची उपेक्षा मात्र करू नये. या सज्जन माणसाची उपेक्षा केली, उपाशी त्याला गावातून घालून दिला. चल म्हटले, आता आपला वाली पांडुरंग, ज्या पांडुरंगानं आपल्यावरती ही वेळ आली, आपलं गावही सुटलं, वर्षभराचं धान्यात राहिलं दूर, आज आपल्याला गावामध्ये राहण्यासाठी आसरा राहिला नाही. या सज्जन माणसाची पत्नी समजदार होती. संकटामध्ये साथ द्यावी ती पत्नीनंच. तिनं सांगितलं, अहो आपण या गावात होतं तर काय होतं, एक झोपडं होतं, ना कुठली शेतीबाडी होती ना काही होती, गावातले लोकच आपल्यावरती कोपले, इथं कशाला थांबायचं, चला ना पंढरपूरला गेलोय, किती चांगलं वाटलं, चला आपण त्या परिसरात कुठेतरी झोपडी बांधू. झोपडी बांधायला सगळं साहित्य देवाचं आहे, पंढरीनाथाचं आहे, त्यामुळे त्याचा काही खर्च होणार नाही. आणि आल्या पावली हे कुटुंब पुन्हा पंढरीच्या दिशेला जाऊ लागलं. काय पांडुरंगाची करणी आहे माहिती नाही, पण चोखून खाल्लेल्या त्या आंब्याचा परिणाम म्हणून या माऊलीला दिवस गेलेले होते. आणि जसे दिवस गेलेल्या माऊलीला डोळे लागतात ना, तिला आंबे खायचे डोळे लागले होते. आणि आंबा चोखून खाल्ला, त्याचं फळ मिळालं, म्हणून जन्माला आलेल्या बाळाचं नाव ठेवलं चोखोबा. चोखोबा त्या पांडुरंगाच्या प्रसादाचं फळ.
मग प्रश्न असा पडला की पांडुरंगानं स्वप्नात येऊन खोटं सांगितलं का, किंवा बाकीचे आंबे इकडे तिकडे गेले, एकच आंबा माझ्यापर्यंत पोहोचला. खरं सांगतो, बाकीचे आंबे इकडे तिकडे गेले. मंदिरातल्या ज्याच्या हातात आले त्यानं पांडुरंगाला नैवेद्य दाखवला का नाही मला माहिती नाही, पण ज्याच्या हातात आले त्यांनी ते आंबे त्याचा आस्वाद घेतला. आणि काय चूक आहे, फळाचा आस्वाद घेतच असतात, फळ पिकलेलं कोण सोडणार आहे. आणि त्यांनी आस्वाद घेतला. पण पांडुरंग तृप्त कशामुळे झाला, हे ज्या ठिकाणी भगवत भक्त तृप्त होईल, ज्या ठिकाणी हरिकथा, हरिश्रवण, कार्य होत असेल, ज्या ठिकाणी देश कार्य होत असेल, ज्या ठिकाणी भगवत कार्य होत असेल, अशा घरामध्ये आलेल्या व्यक्तीचा सन्मान होणं, आलेल्या व्यक्ती जेवून जाणं, यामध्ये भगवंत तृप्त होतो. घरामध्ये सगळा स्वयंपाक व्यवस्थित केलेला आहे आणि घरातली माय सगळ्याच्या शेवटी जेवते. भाजी छान झाली म्हणून आवडून आवडून मुलं खातात, घरातली माणसं आवडून आवडून खातात. शेवटी सगळ्यात शेवटी जेवायला जी आई असते तिला भाजी उरली काय नाही उरली काय, पोळी उरली काय नाही उरली काय, जगामध्ये एकच असं दैवत आहे की दुसरा जेवतो आणि तिचं पोट भरतं. जर सामान्य एका जन्माच्या आईचं पोट तिचं लेकरू जेवताना भरत असेल तर ही जगाची माय, तिचं पोट साधू संत जेवल्यानं भरलेलं असेल. उष्टे माझे पडेल जेथे, उन्हेनं राहील कदा तेथे. आमचे गजानन महाराज सुद्धा आम्हाला सांगतात की जिथं साधू संतांचं उष्ट पडतं तिथं कशाचंही ऊन राहत नाही. आणि हे त्या प्रसादानं दाखवलं होतं की चोखोबा नावाचा संत त्या आंब्याच्या प्रसादानं त्या फळप्राप्तीनं झालेलं होतं. आता चोखोबा पंढरपुराच्या जवळच मंगळवेढ्याला त्यांचे आईवडील राहू लागले. प्रारब्ध काळानं आईवडील थकले, कालवश झाले. चोखोबा मात्र तिथंच रमले. पंढरपुरात जावं, आजूबाजूला मंदिराच्या जवळपास जावं, चंद्रभागेच्या फिरावं, आजूबाजूला नगराची प्रदक्षिणा मारावी, पण चोखोबाला पांडुरंगाचं दर्शन काही केलं होत नव्हतं. त्या काळाचा रिवाज होता. उंच नीच जातीभेद या सगळ्या गोष्टी होत्या आणि बिचारा चोखोबा तरसत होता. मन तरसत हरिदर्शन को आज, हे साक्षात तो अनुभवत होता. पंढरीच्या नाथासाठी त्याचं जीव व्याकुळ होत होतं आणि तो सांगत होता की देवा कधी तुझी भेट होईल. आणि त्या व्याकुळतेमध्ये, या विरही अवस्थेमध्ये तो त्या गावाला फेरा मारायचा. प्रारब्ध वशानं जे काम पडेल, मग ते ढोर ओढण्याचं असू द्या, आणखी कुठलं कष्टाचं काम असू द्या, वाड्या वस्त्या बांधण्याचे, माती उपसण्याचं पडेल ते काम करायचं. 2 वेळेस कुटुंबाची व्यवस्था करायची आणि उरलेल्या वेळेस पंढरपूरला चक्कर मारायची. चोखोबाची पंढरपूरची वारी काही केल्या चुकत नव्हती. रोज त्यानं पंढरीला यावं, मंदिराभोवती फिरावं आणि पुन्हा वापस जातो माघारी पंढरीनाथा, तुमचे दर्शन झाले आता, असं मात्र तो म्हणत नव्हता. जातो माघारी पंढरीनाथा, कधी दर्शन होईल तुझे आता, हा त्याचा भाव होता. आणि तो मनातल्या मनात देवाला म्हणायचा, तुझं काय न कळे श्रीपती, आम्हासी दिली ही न याती. अरे देवा, मलाच का तू असं जन्माला घातलं, माझा काय अपराध आहे, असा तो देवाला विचारत होता. चोखोबाच्या आर्त अंतःकरणातून शब्दगंगा प्रवाहित होती, अमृताचं देणं येत होतं. आणि नाथा घरी नाचे माझा पांडुरंग किंवा डोळियाचा डोळा यासारखे अभंग चोखोबा गुणगुणायचे. अनंत शास्त्री नावाचे त्या काळामध्ये एक वेदशास्त्र संपन्न व्यक्ती होते आणि त्या अनंत शास्त्रींचं लक्ष या चोखोबांच्या गुणगुणल्याकडे गेलं. ते म्हणले, चोखोबा काय म्हणतोस रे तू? चोखोबा म्हणला, काही नाही, पांडुरंग असंच काहीतरी बोलून घेतो आणि ते मी लिहितो. चोखोबा ऐकव रे. आणि मग चोखोबाने तो अभंग ऐकवला. चोखोबाचा अभंग ऐकताना अनंत शास्त्रीच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे म्हणले, काय सुंदर वाक्य रे, सहजच आली मुखी अमृताचे बोल, हे कुठून सुचतं, कुणाचा आहे रे हा अभंग? तो म्हणला, कोणाचा आहे मला माहिती नाही, पण माझ्या मुखातून पांडुरंग बोलतो एवढं मला कळतं. अनंत शास्त्रीच्या लक्षात आलं की हा चोखोबा प्रतिभावाने, याच्या अंतःकरणात पांडुरंग बोलतो. आणि मग त्यानं सांगितलं, चोखोबा जेव्हा जेव्हा तुला लिखाणाची उर्मी होत जाईल ना बाबा, तर माझ्याकडे येत जा. आणि त्या दिवसापासून अनंत शास्त्रीने चोखोबाचे अभंग लिहून घ्यायला सुरुवात केली. ना केवळ चोखोबाचे, तर चोखोबाची पत्नी, त्याची बहीण आणि चोखोबाचा मुलगा, या सगळ्यांचे काव्य, या सगळ्यांचे अभंग आज उपलब्ध आहे. आणि ते लिहिण्याचं काम या अनंत शास्त्रीनं केलं. अत्यंत जशा वाईट घटना घडल्या तशा चांगल्याही घटना घडल्या, त्या दोघींचंही चिंतन आपल्याला या निमित्तानं करायचं आहे. चोखोबा मंदिराच्या आसपास जातो. एक दिवस एवढी उर्मी अंतःकरणात दाटून आली की आज दर्शन घेतल्याशिवाय वापस येणार नाही. हो गई है पीड पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीड
पर्वत सी पिघलनी चाहिए और इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. जेव्हा पराकोटीची पीडा जन्म घेते त्याच वेळेस तर त्याच्यातून गंगा निर्माण होते. आणि गम्यते प्राप्यते भगवत पदम येन सा गंगा या न्यायानं तो आज चंद्रभागेच्या दिशेने निघाला. निघतानाच घरामध्ये पांडुरंगाला ठणकावून सांगतो, देवा आज तू जर दर्शन देशील तर चोखा, नाही तर पुन्हा वापस घरी जाणार नाही. निर्धार पक्का झाला होता. चोखोबा मंदिरामध्ये आला, पाहिलं तर आजूबाजूची मंडळी होती. मध्ये जाण्यासाठी मज्जा होता, काय करावं. इकडं तिकडं फिरला दिवसभर, पण मध्ये जाता येत नव्हतं. पुन्हा पुन्हा फिरून त्या जागी येत होता. आशाळभूतपणे मंदिराच्या दाराकडे पाहत होता, पण मध्ये कोणी जाऊ देत नव्हतं. कर्माला लागलेलं कुलूप काही केल्या उघडत नव्हतं. चोखोबानं ठरवलं होतं की आज घरी जायचंच नाही. आज पांडुरंगाचं दर्शन घेईल तरच चोखोबा घरी जाईल, नाही तर चोखोबा घरी जाणार नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली. तहान भुकीची कशाची चिंता नाही. चोखोबा बाजूलाच पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या बाजूला एक भलं मोठं झाड होतं पिंपळाचं, त्याच्यावरती चढून बसला. लोक घरी जाण्याची वाट पाहू लागला. हळूहळू रात्र ओसरत गेली, गर्दी कमी होत गेली आणि मध्यरात्री केव्हा तरी त्याच्या असं लक्षात केलं की आता आजूबाजूला कोणीच नाही. मंदिराची ध्वजा शांतपणे लहलत होती. चंद्रमा क्षीण होता. हळूच चोखोबा खाली उतरला. जसाही त्या झाडावरून खाली उतरला, पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ गेला. मन बिचकत होतं, जाऊ का नको जाऊ, पण आतला निर्धार सांगत होता की जाय, आज जायचं म्हणजे जायचं. चोखोबा पायरी उतरला, पायरी चढला. पायरी चढत चढत समोर आला तर भलं मोठं कुलूप दिसलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. काय माझं नशीब आहे की हे कुलूप माझ्याच्यानं कसं, हे कुलूप या दाराला लागलेलं नाही, हे कुलूप माझ्या नशिबाला लागलेलं आहे, असा भाव चोखोबाचा झाला. आणि हताशपणे त्या कुलपाला त्यानं हात लावला. पाहतो तर काय, हात जसाही लावला तो कुलूप गळालं. चोखोबाला असं वाटलं की गुरुजी मंदिर लावता लावता विसरून गेले, आता किल्ली लावायचं. भले मोठे कुलपं लावावं लागतात, कदाचित कामाच्या याच्यात गुरुजी विसरले असावे. पहिलं कुलूप उघडलं. जाऊ दे, गाभाऱ्यापर्यंत नाही जाता येणार, पण निदान थोडंसं पुढं तर जाता येईल. ज्या रस्त्यानं इथं साधू संत जातात त्यांची धूळ मला मस्तकी लावता येईल, असं म्हणून चोखोबा थोडं पुढे निघले. अजून एक गेट लागलं, अजून एक दार लागलं. आता थोडासा विश्वास आला. मनात पांडुरंगाचं स्मरण केलं, त्याला हात लावला. आश्चर्य, तेही गळालं. आता आणखी थोडासा पुढे गेला आणि मुख्य दरवाजा, बस तो दरवाजा उघडला ना उघडला की समोर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी होणार, असं म्हणून त्यानं दरवाजाला हात लावला. आता थोडासा विश्वास आला. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपेण. श्रद्धा आणि विश्वास एक होतं. आंतरीचं आत्मबल आणि नामाचं बल तर होतंच. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, हे पुण्याचं संचित होतं. आणि या सगळ्याची गोळाबेरीज म्हणून चोखोबा आज पांडुरंगाच्या पायरीवरती उभा होता. ही झाली चोखोबाची अवस्था. पण आतलं परब्रह्म सुद्धा त्याची काही अवस्था वेगळी थोडीच होती. तो तर विटेवरती नाचत होता. तो म्हणत होता, चोखोबा किती वर्ष झाले रे तू पंढरीत आहे, भेटी लागी जीवा लागलीच आस, पाहे वाट रात्रंदिन, असं म्हणून विटेवरचा तो देव त्या पायरीवरती नाचू लागला. पांडुरंगाच्या त्या उत्स्फूर्त नाचण्याचा आवाज, त्याच्या घुंगरवाळ्याचा आवाज चोखोबाच्या कानी आला. त्या शेवटच्या गेटला पुन्हा हात लावला. पांडुरंगाचं स्मरण केलं. तोही दरवाजा उघडला आणि पांडुरंग जणू काही जन्मजन्मीचं आपलं लेकरू भेटायला आलेलं आहे असं म्हणून विटेवर उडी मारून चोखोबाला घट्ट मिठीमध्ये घेतलं. कितीतरी वेळ तो भाव सोहळा चालू आहे. कोण भक्त आहे आणि कोण देव आहे काही कळत नाही. देवतेची संत, संत तेची देव, हा ऐक्य भाव तिथं बराच वेळ चालू होता. कितीतरी वेळ दोघं एकमेकाला भेटत होते. परस्परम भावयन्ते असं त्यांचं तो आनंदाचा सोहळा चालू होता. देव भानावरती येतात. चोखोबा अजूनही भाव समाधीमध्ये, त्या आनंदामध्ये. आतापर्यंत जे मिळालं नव्हतं, चुकलेल्या वासराला त्याची गाय मिळालेली होती, हुकलेले लेकराला त्याची माय मिळालेली होती आणि जन्मजन्मीच्या भक्ताला त्याची भगवंत प्राप्ती झालेली होती. आणि अशा त्या सुंदर प्रसंगाला देवाला सुद्धा सोडावं वाटत नव्हतं. देवानं सांगितलं, चोखा पहाट झाली रे, आत्ता पुजारी येतील, काकड आरतीची तयारी करतील, मला उठवतील, उठा पांडुरंगा आता, आणि हे सगळे याच्यात बाळा तुला गेलं पाहिजे रे. ही सगळी मंडळी आता काही मिनिटांमध्ये येतील. मोठ्या मुश्किलीनं मी त्याला गंगेतच आडून ठेवलेलं आहे, बाळा सावध होय, पुन्हा ये माझ्याकडं.
जसं माहेरी आलेली लेक आपल्या सासरी जाताना, म्हणजे जुन्या काळातली लेक, आजच्या काळातली मोबाईलवर बोलणाऱ्या लेकीचा हा विषय नाही. माहेरी सासरी जाताना ती लेक आईला विचारती, माय आता तर चालले पण परत केव्हा येऊ? तर आई तिला सांगते की बाई पुढचा सण आहे ना, त्यावेळेस मी तुझ्या बाबांना पाठवील, तेव्हा तू परत ये. तसं चोखोबा पुन्हा देवाला विचारतो, देवा आज जे सुख मिळालं, आज जो आनंद मिळाला, परत कधी येऊ? अरे बाळा, मी तुझ्यापासून कधी दूर आहे का? देवा असं बोलू नको रे, मला साक्षात रूप पाहिजे. सगुण रूप दावी एकदा तरी. अरे सगुण रूप पाहण्याचा जो आनंद आहे ना, तू चराचरामध्ये सगळ्या विश्वामध्ये मान्य आहे. मला साधू संतांना सांगितलं ते काही खोटं नाही, पण देवा साक्षात परब्रह्म तुझं पाहावं ना. मकर कुंडले तळपती श्रवणी, हे पाहण्यामध्ये जो आनंद आहे ना, कंठी कौस्तुभ मनी विराजित, हे सगळं पाहण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो ऐकण्यामध्ये नाही. म्हणले देवा मी केव्हा येऊ परत? म्हणले बाळा मी तुला वारंवार भेटत जाईल. असं म्हणून देवानं त्याला आश्वस्त केलं. सामान्य एका जन्माची लेक घरी आली तर आई तिला रिकाम्या हाताने पाठवत नाही. ती तर जन्मजन्माची लेक आहे भगवंताची. भगवंत त्याला रिकाम्या हाताने थोडी पाठवणार आहे. भगवंताने आपल्या गळ्यातले जेवढे अलंकार होते ना, तेवढे चोखोबाच्या गळ्यात टाकले. छान शाल चोखोबाच्या अंगावरती पांघरली. उघडा होता. एक लज्जा रक्षणापुरती लंगोटी ती चोखोबाच्या हातात. एक काठी होती. चोखोबानं ते देवानं सगळं ते बाजूला केलं आणि जणू काही सुदाम्याला वस्त्र पांघरावे श्रीकृष्णाने, तसं देवानं या चोखोबाला सजवलं. छान तुळशी गंध त्याच्या कपाळी लावलं. स्वतःच्या गळ्यातले सगळे उंच अलंकार त्याच्या गळ्यात घातले. स्वतःच्या कानाची मकर कुंडले चोखोबाच्या कानामध्ये घातली. स्वतःचा टोप त्याला घातला. अरे म्हणले हा खरा पांडुरंग आहे रे, मी कसला पांडुरंग? तुम्ही भक्तांनी मला देव केलं, एरवी माझ्याकडे काय? केवढी नम्रता संतांच्या प्रती देवाची आहे. जर देवाची एवढी संतांच्या प्रती नम्रता असेल तर आपण सामान्य माणसं काया वाचा मने झालो दास त्यांचा हीच भाव असला पाहिजे. त्याची माझे हित करती सकळ हा विश्वास असला पाहिजे. संतांची आहे पायी हा माझा विश्वास. भगवंताचा जर विश्वास असेल तर तुमचा माझा असलाच पाहिजे. चोखोबाच्या गळ्यात सगळे दागिने घातले आणि चोखोबाला म्हणले बाळा ये रे, आता ती मंडळी येतील, मला उभं राहिलं पाहिजे. चोखोबाला दारापर्यंत देवाने पोहोचवलं. एक एक पाऊल पुढं घेत होता. पाठीमागं कुलप लागत होती. दरवाजाच्या बाहेर आला. भाव अवस्थेमध्ये चोखोबा आता चालू लागला. त्याला त्याचं परब्रह्म भेटलं होतं. जन्माचं सार्थक झालं होतं. कितीतरी दिवसाची घालमेल आता संपली होती आणि चोखोबा मोठ्या निजानंदामध्ये, आनंदामध्ये, प्रसन्न अंतःकरणामध्ये चालला होता. चालत चालत तो काही अंतर चालून गेला असेल नसेल तर पुजारी मंडळी मंदिरामध्ये येते. पाहिल्याबरोबर पहिलं कुलूप उघडलं, दुसरं कुलूप उघडलं, तिसरं कुलूप उघडलं आणि जसाही दरवाजा उघडला पाहतो तर काय, देवाच्या अंगावर काहीच नाही. एक फाटकी तुटकी गोधडी देवाच्या अंगावर पांघरलेली आहे. एक काठी बाजूला ठेवलेली आहे आणि देवाचे सगळे अलंकार गायब आहे. सगळीकडे बोंब झाली. जा धावा पळा, कशाची काकड आरती, कशाची काही नाही. सगळं सोडून दिलं आणि सगळे त्या काळातल्या पोलीस यंत्रणा असेल जी काय त्याच्यापर्यंत गेले आणि राजानं फरमान सोडलं की असा देवाची चोरी करणारा जो चोर आहे त्याला अशी अद्दल घडवा की पुन्हा कोणाची इच्छा नाही झाली पाहिजे देवाच्या अंगाला हात लावण्याची. माझी जनाईली ते धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या जोर. हा पंढरीचा चोर इतका अवघड आहे की तो दुसऱ्याला कसं फसवेल याचा नेम नाही. चोखोबा रस्त्यानं चाललेले भावावस्थेमध्ये, इकडं पाहाय तिकडं पाहाय, सगळीकडं चोर शोधू लागले आणि शोधता शोधता त्या चोरावरती भलं मोठं बक्षीस ठेवलं गेलं आणि कोणाच्या तरी लक्षात, कोणाच्या तरी नजरेत चोखोबाची ही अवस्था आली. अरे हे पाय, हा चालला हा पाय, याच्या अंगात कपड्याचा पत्ता नसतो, हा उघडा बोडखा कसा तरी मंदिरावर येतो, वेड्यासारखा मंदिराच्या भोवती फिरत असतो, याच्या अंगात पाय काय सुंदर अलंकार आहे. अरे हे पंढरीच्या पांडुरंगाचे अलंकार आहे. आपण दर्शनाला जातो, बरेचसे दर्शनाला जाणारे पांडुरंगाच्या पायापेक्षा पांडुरंगाच्या अलंकाराचाच जास्त अभ्यास करतात. लक्ष्मणाला भगवान विचारतात की लक्ष्मणा, हे गळ्यातलं हे कानातलं तुझ्या वहिनीचं आहे का रे? त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात न जाना मी केयू रे, मला ही माहिती नाही देवा, माझ्या वहिनीच्या गळ्यातले कानातले डोक्याचे अलंकार मला माहिती नाही. मला फक्त एकच अलंकार माहिती आहे, माझ्या वहिनीच्या पायामधलं जे पैंजण आहे ना ते माझ्या ओळखीचं आहे, कारण रोज मी तिच्या पाया पडतो ना तेव्हा ते मला दिसतात.
अरे गळ्यातले कानातले हे अलंकार पाहायचे थोडीच आहे, देवाच्या डोळ्याला डोळा देण्याची आपली पात्रता थोडीच आहे. आपल्याला दिसावे ते देवाचे चरण, ज्या चरणावरती माझे ज्ञानदेव झुकले, ज्या चरणावरती माझे नामदेव महाराज झुकले, नाथबाबा झुकले, तेच चरण, त्या चरणाला स्पर्श करावा आणि पांडुरंगाला सांगावं, देवा इथं कुठंतरी धूळ असेल त्यांच्या चरणीची, ती माझ्या मस्तकी लागू दे. जगातलं सगळं ऐश्वर्य त्याच्या पुढं फिकं आहे, चरणापेक्षा काय मोठं आहे. पण लोकांना अलंकार, अरे हे अलंकार देवाचे, आणि चोखोबाचा दंड धरला. ओढत ताढत चोखोबाला पोलीस हवालदारापर्यंत नेण्यात आलं. चोखोबाच्या गावाला ही खबर नाही. काय खातो आम्ही कासयाच्या संगे, काही नाही. तो निजानंदामध्ये चोखोबा आहे. ओढत ओढत चोखोबाला आणलं. पोलीस हवालदार खूप खवळला, रागवला आणि त्यांना आदेश केला, गावातला एक माजलेला वळू पकडून आणला. त्या वळूच्या पायाला दोरी बांधली, भला मोठं चराट बांधलं. लांबपर्यंत ते चराट आणून चोखोबाच्या एका पायाला बांधलं आणि त्या वळूच्या पाठीवरती कडाकड कडाकड कोरड्याचे घाव घालणं सुरू केले, जेणेकरून तो वळू पळत सुटावा आणि चोखोबा घसडत घसडत त्याच्या मागं घासत घासत छिलत छिलत झिजत झिजत मरून जावा. कड्या कपारातून, दगड्या धोंड्यातून, मातीतून त्याच्या देहाची माती माती व्हावी, इतकी क्रूर शिक्षा. काय दोष होता चोखोबाचा? चोरी केली होती? अजिबात नाही. देवानं दिलेलं गळ्यात घातलं होतं. हा काय अवज्ञा झाली? देवाची आज्ञा ही काय अवज्ञा होऊ शकते का? सामान्य लोकांची बुद्धी एकीकडं आणि संतांची आणि भगवंताची बुद्धी एकीकडं. चोखोबाच्या पायाशी चोखोबा बांधलेला आहे आणि त्या वळूच्या पायाला चोखोबाचा पाय बांधलेला आहे. कडाकड फटके मारताय. आश्चर्य असं की एरवी नुसतं समोर माणसं पाहिला तर तो वळू धावत सुटतो. आज अशी परिस्थिती आहे की तो वळू कातडी लोंबली तरी हलत नाही. हवालदाराला आश्चर्य वाटलं. एरवी गाव हुंदाडणारा, यात्रा उधळून लावणारा हा वळू आहे, याला आज एवढे फटके पडले तरी हा हलत नाही. काय कारण आहे? तो वळू मनातल्या मनात म्हणतो, अरे माणसाचं माणूस ममात मान वर्तन ते सा मानुषा, भगवंताचा अंश म्हणून घेतात. अरे लक्ष द्या, संतांच्या पायाला बांधला गेलो म्हणून मर्यादा आहे. वळू कोणाच्या पायाला बांधला होता? चोखोबाच्या पायाला. मी संतांच्या पायाला बांधलेलो आहे म्हणून मर्यादा आहे. थोडंसं पायाचं बंधन ढिल्लं करा, मग एक फटका मारून दाखवा, तुम्हाला चालण्याच्या लायक ठेवतो का? कारण तो वळूला एवढं ज्ञान होतं की मी कोणाच्या पायाला जोडलेलो आहे? दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. खळांची व्यंकटी ज्यांनी सांडली त्या संतांच्या पायाशी मी बांधलेलो आहे, त्यामुळं मला मर्यादा आहे. मी तुमच्यासारखं वागू शकत नाही. 2 मिनिटं गाठ सैल करा, मग तुम्हाला सांगतो कसं कसं असतं. डॉक्टरला ऑपरेशन करता येणार नाही, अशा पद्धतीनं ऑपरेशन करेल. खूप फटके मारून पाहिले परंतु झालं नाही आणि शेवटी नाईलाजानं संतांचा अधिकार कळला आणि मग चोखोबाला मुक्त करण्यात आलं. चोखोबा सोडला. कुणीतरी घरी बातमी दिली. चोखोबाचे घरचे रडत पडत तिथपर्यंत आले. देवाला दुष्ण देऊ लागले. अरे देवा, तुझी भक्ती करतो, हा काय आमचा गुन्हा आहे का? आम्ही तुला काय मागतो? पांडुरंगा कधी तुझ्यासाठी नवस केले का? आम्ही फक्त नमस्कार करतो, तोही कळसाला करतो. पांडुरंगाला स्वतः या संतांची दया आली आणि पांडुरंगाने लीला केली. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये बदल घडवला आणि चोखोबाला सन्मानानं घरी पाठवलं. आता चोखोबाची भाववृत्ती बदलली होती. चोखोबा दिवसेंदिवस आता एकांत प्रिय होऊ लागले. चोखोबाची वाणी, चोखोबाची चर्या, चोखोबाचं चालणं, चोखोबाचं बोलणं सारं काही दैवी होऊ लागलं. गावातले लोक कुजबुजू लागले. अरे हा जो चोखोबा आहे ना, हा सामान्य माणूस नाही बरं. अरे तो नुसता जवळून जरी गेला ना तर आल्हाद वाटतो. संतांचे संगती मनोमार्ग गती, आखळावा श्रीपती येणे पंथे, ही संतांची संगती आहे. त्यांनी घेतलेले श्वास आपल्या हृदयामध्ये आले पाहिजे. त्यांनी टाकलेले उश्वास आणि श्वास आपल्या श्वासात जर आले तर आपली मती, बुद्धी आणि चित्त पालटेल. आपल्या मनातले जळमट, मनातले विकार आणि जन्मजन्मांतरीचे पाप दूर होतील, ही भावना लोकांच्या भोवती येऊ लागली. लोक चोखोबाच्या अवतीभोवती रुज्जी घालू लागले. जेव्हा संत हे संत आहे हे कळतं त्यावेळेस समाज गोळा होऊ लागतो. एवढा गोळा होतो की त्यांना त्या गोष्टीचा त्रास वाटू लागतो. पण तरीही आतून हे सगळं चालू होतं. प्रवरानगरला ज्ञानेश्वरी लिखाणाचं काम पूर्ण झालं आणि ज्ञानेश्वर महाराज निघाले. ज्ञानेश्वर महाराजांना ही चोखोबाच्या मनाची भावावस्था कळते. संत संतांच्या मनाचं ओळखतात
संत संतांची भाषा ओळखतात, संत फक्त संतांच्याच भाषेत व्यक्त करता येतात. म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला संतांच्या भाषेचा आश्रय करावा लागतो. संत जर कळायचे असतील तर संत वाचावे लागतील, आणि संत आकळायचे असतील तर त्यांच्या चरणाशी लागावं लागेल. कळणं हा भाग वेगळा आणि आकळणं भाग वेगळा आहे. आकळणं म्हणजे त्यांना आवडती ती गोष्ट केली की संत आकळतात. मुळातच ते मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, त्यांचं काळीज मऊ मेनापेक्षा आहे, लोण्यापेक्षाही ते मवाळ आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, सज्जनाचं चित्त त्या लोण्यापेक्षाही मऊ असतं. आणि माझ्या माऊलीचं अंतःकरण तर कदाचित लोण्याला सुद्धा मागं सारल एवढं मृदू आहे. पंढरपूरच्या दिशेनं निघाले. ज्ञानेश्वरी स्वतः सोपानदेवाने मस्तकावरती घेतली. ज्ञानेश्वरी प्रवरानगरला त्या पैस खांबाजवळ ही सगळी यात्रा निघाली. चालत चालत पंढरीच्या दिशेनं निघाले. प्रवरानगर ते पंढरपूर 27 दिवसाचा प्रवास आहे. अभंग हरिपाठ अस्ति 28, रचिले विश्वासे ज्ञानदेवे. एक एक दिवस पाऊल चालावं, एक अभंग लिहावा, त्या अभंगाचं गायन मुक्ताईनं करावं आणि सद्गुरू निवृत्तीदासाने त्याचं निरूपण करावं. जगामधली पहिली गोष्ट घडली होती की शिष्याच्या स्तोत्राचं किंवा रचनेचं कवनाचं निरूपण सद्गुरूंनी करावं. आतापर्यंत गुरुनं लिहिलेलं शिष्य सांगत आले, पण संतांचं सगळं उफराट आहे. ऐसा बाप जगी व्हावा ज्याचा वंश मुक्तीसे जावा, सगळं उलट आहे. नाथाच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान. इतर ठिकाणी पाणी तहान बुजवतं, पण संतांच्या घरच्या पाण्याला तहान लागली कशाची हा एक वेगळा विषय आपण कधीतरी तो. चालत चालत एक एक दिवस चालत होते. पंढरपूर जवळ आलं. जसंही पंढरपूरच्या रस्त्यानं ही यात्रा चालली तसं ज्ञानदेवाने अचानक एक वेगळं वळण घेतलं आणि पंढरपूर सोडून एका गावामध्ये निघले. ज्ञानोबा निघले म्हणून ज्ञानोबाच्या पाठी हजारोच्या संख्येनं गावोगावून आलेले लोक ते सुद्धा तिकडे निघले. मुख्य रस्ता गेला, उपरस्त्याला आले. बाजारपेठेतून आणखी सामान्य वस्तीला आले आणि सामान्य लोकांच्या वस्तीतून कष्टकरी लोकांच्या वस्तीला आले. कष्टकरी लोकांच्या वस्तीतून आणखी एका फार लांब ठिकाणी गेले जिथं सहजासहजी कोणी जात नाही. अशा एका वस्तीसमोर ज्ञानदेवादी संत मंडळी, महाराष्ट्रातली सगळी संत मंडळी, सद्गुरू निवृत्तीनाथ आणि माझ्या मुक्ताई सहित सगळे जाऊन उभे राहिले. आणि जसेही त्या दारासमोर उभे राहिले, आतमध्ये चोखोबा बसले होते ब्रह्मानंदामध्ये भजन करत. चोखोबानी पाहिलं, अरे बाप रे, आज गम्यते प्राप्यते भगवत पदम. खरं म्हणजे तीर्थाचे दोन प्रकार, एक स्थावर तीर्थ आणि एक जंगम तीर्थ. स्थावर तीर्थ त्या ठिकाणी, जर मला पैठणच्या नदीत पैठणला गोदावरीमध्ये स्नान करायचं तर मला पैठणला जावं लागेल, नाशिकला जावं लागेल, नांदेडला जावं लागेल, जिथं ती गंगा आहे. पण संत ही अशी गंगा आहे की ते चालत 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 आपल्या दाराशी येतात. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागू. चालत चालत ही गंगा, संत रूपी गंगा चोखोबाच्या दाराशी आली. चोखोबानं आतूनच पाहिलं की अरे बाप, सद्गुरू निवृत्तीनाथ, चितकला मुक्ताई, अवघ्या विश्वाचं कैवल्य माझे ज्ञानोबा आणि सोपानदेव माझ्या दाराशी आली. आणि एकूणच सगळी महाराष्ट्राची संत मांदिळे त्यांच्या पाठीशी. चोखोबा जसाही निघाला, उभी काठी आडवी पडावी तसा तनु मनू जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य त्यांचे. या दास्य भावानं तो पायावरती पडला. माऊलीनं त्याला उचलून घेतलं. तो हात बांधून माऊली समोर उभा आहे. काय करावं त्याला समजलं. घरा आले ऋषिकेशी, काय करू पाहुणे रे, परब्रह्म साक्षात माझ्या घरी आलं, मी कशानं पाहुणचार करू त्यांचा. आणि त्यांना आतमध्ये असणाऱ्या आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं काहीतरी चांगलं घेऊन ये, पटकन घेऊन ये, पाहतेस काय. अरे माऊली आले घरी, माऊली आले घरी, काहीतरी आण, चांगलं आण, पटकन आण. कळवळून तो बोलत होता. त्याची पत्नी घरामध्ये होती. घरामध्ये पाहिलं, काय न्यावं, काहीच नाही घरामध्ये. मोटकीचं बाज तुकोबा वर्णन करतात, त्या पद्धतीचं सगळं घर. आणि आपल्या पतीनं, आपल्या पतीची शब्द राखावे हे पत्नीचं कर्तव्य. तिनं आजूबाजूला पाहिलं, ती संतांची पत्नी आहे, ती काय सर्वसामान्यांची पत्नी आहे का. तिनं आपला विवेक जागा केला, काय नेऊ बरं, माझ्या माऊलीला शोभल असं काय नेऊ घरामध्ये. तिच्या असं लक्षात आलं
की तिचं 1.25 महिन्याचं बाळ आहे. नुकतंच बाळणपण झालेलं आहे आणि साक्षात पंढरीनाथानं तिचं बाळणपण केलेलं होतं. ते बाळ तिच्याकडे होतं. त्या बाळाच्या अंगावर कपडे नाही, लत्ते नाही, टोपी नाही, काही नाही. उघडं बोडखं ते बाळ, छान गोंडस असं बाळ तिनं आपल्या हृदयाशी लावलं आणि ती घेऊन बाळाला आली की माझ्या घरामध्ये आज संतांच्या पायावर घालण्यासारखी एवढी एकच वस्तू आहे, माझ्याकडे दुसरं काहीच नाही असं म्हणून ती ते बाळ घेऊन बाहेर आली. एखादी बाई असती तर स्वतः जाऊन माऊलीच्या पायावरती ते ठेवलं असतं, पण तिचा विवेक एवढा मोठा आहे की तिनं ते बाळ आपल्या पतीच्या हातामध्ये दिलं. कुठलंही सत्कर्म करताना आपण जाऊन करायचं नसतं, ते कोणाच्या तरी हातून करायचं असतं ना. वडील पावती फाडतात, त्यांच्या नावानं फाडू शकले असते, पण वडील पावती फाडतात ते मुलाच्या नावानं. आजोबा पावती फाडतात ते मुलाच्या नावानं, नातवाच्या नावानं. कोणी स्वतःच्या नावानं पावती, आपल्याकडे पद्धत येते. एखादा सत्कर्म जर करायचा असेल तर वाडवडिलांच्या प्रित्यर्थ, एखादा सत्कर्म जर करायचा असेल तर त्या मुलाबाळांच्या संस्काराच्या प्रित्यर्थ, एखादा सत्कर्म जर करायचा असेल तर देश, देव आणि धर्माच्या प्रित्यर्थ. ही आपली भूमिका आहे. हे माझ्याकरता, मी करतो, मी अशी गोष्ट आपल्या धर्मालाच मान्य नाही. देवाला सगळ्या गोष्टी मान्य आहे, फक्त मी हा शब्द देवाला मान्य नाही. मी न करी त्याची कथा, परी तोची होय मुखी बघता. हा अहम भाव नसलेला भाव देवाला आवडतो आणि संतही मी हा शब्द सोडून बोलतात. तिनं ते पटकन बाळ आपल्या पतीच्या हातामध्ये दिलं आणि संत तेथे वेविका, माऊली लिहितात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे, राव तेथे कटक, वन्ही तेथे दाहक, हे असं सौजन्य तेथ सोयरिक असणे की जा. तिनं ते बाळ आपल्या पतीच्या हातात दिलं. चोखोबानं ते बाळ धरलं आणि माऊलीच्या पायाशी ठेवायला गेला. तेवढ्यात माऊलीनं पटकन खाली वाकले. अरे चोखोबा काय करतोस रे? अरे हे संताचं लेकरू आहे, याची जागा हृदयाजवळ आहे, याला का पायाजवळ ठेवायचं असतं का? म्हणून माऊलीनं त्याला हृदयाशी लावलं. कितीतरी माऊली त्या लेकराशी कितीतरी वेळ खेळत होते आणि ते छोटंसं लेकरू, काय भाग्य असेल ना त्या लेकराचं, काय पुण्यवंत उंबरठा असेल ना तो, की विश्वाचं सगळं लाघव त्या दाराशी जाऊन उभं राहतं माझ्या चोखोबाच्या. अरे जन्म, जात, याती, कर्म, दरिद्र, पैसा, अडका, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे. अंतःकरणातून सांगतो की मला त्या चोखोबाच्या दाराशी जाऊन माधुकरी मागावी वाटते. काय तुझं भाग्य असेल रे बाबा की महाराष्ट्राची ही संत मंडळी तुझ्या दाराशी आहे. चोखोबा भिक्षांदी ही म्हणून तुझ्या दाराशी माधुकरी मागावी वाटते. चोखोबाचं हे वैभव पाहून सगळ्या संत मंडळीला भरून आलं. ज्ञानदेवानी ते बाळ हृदयाशी धरलं. मुक्ताई सावध आहे. घरामध्ये एखादी गोष्ट घरायची असेल तर घराची माऊलीला लक्ष द्यावं लागतं. की एखाद्याच्या हातामध्ये पैसे द्यायचे, एखाद्यानं आपल्याला काय आहेर केला नाही हे माऊल्यांना माहिती असतं. त्याबरोबर त्यांच्या नवऱ्याला सांगता, हो इथं हे करायचं, आणि मग ते नवरे म्हणा असं का, बरं ठीक आहे तू म्हणते म्हणून तसं. मुक्ताईनं निवृत्तीनाथांना जागे केलं. सद्गुरुराया पांघरून टाका. लेकरू उघडं बोडखं होतं ना, त्याच्या अंगावरती पांघरून टाका. निवृत्तीनाथांनी भानावरती आले. आपल्या अंगावरची शाल निवृत्तीनाथांनी काढली आणि त्या लेकराच्या अंगावरती पांघरली. ज्याच्यावरती सद्गुरूचं पांघरून आहे, सांगा त्याला जगामध्ये काय कमी? सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावी, कल्पतरू तळवटी जो कोणी. अरे कल्पतरू खाली बसल्यावर कल्पतरू मागितलं तेवढंच देईल, पण माझे संत, माझे सद्गुरू असे कल्पतरू आहे की हिताचं जे आहे त्याची माझे हित करती सगळं, मला काय योग्य आहे ते ते देतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. या संत परंपरेतला हा मेरुमणी, या संत परंपरेमध्ये ज्ञानोबांचा हा लाडका सखा माझा चोखोबा. आज या चोखोबाचं चरित्र यथाशक्ती यथामथी सांगण्याचा प्रयत्न केला. यातलं जे जे योग्य असेल, जे सत्य असेल, जे परिपूर्ण असेल ते माझ्या सद्गुरूचा प्रसाद, तो तुमच्या घरी घेऊन जा. नक्कीच तो तुमच्या जीवनात कल्याण आणील. यात जे असत्य असेल, चुकीचं असेल, भावनेच्या भरात बोललेला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, तुम्हाला परत करा. झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. श्री संत गजानन महाराज उपासना केंद्राच्या सर्व बंधू भगिनींना आदरपूर्वक वंदन करतो. संत चोखोबाच्या या मंगलमय चरित्रासाठी सेवा करण्याची आपण मला संधी दिली. हा माझ्यावरती अत्यंत आपला खरा स्नेह आहे आणि तो स्नेह मला बोलवतो. त्या बोलवण्यातून जे जे योग्य असेल ते सद्गुरूचरणी ठेवतो. आपणा सर्वांना पुनश्च दंडवत करतो आणि झालेली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज
परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.